मागी नावन के बटुआना, कहत तुम्हारा मरमू मैं जाना. ते केवट म्हणला प्रभू मी नाव घेऊन येऊ शकत नाही. म्हणले का? रामाला वाटलं ह्याला वाटायला काय मी वनवासात आहे म्हणून पैसे द्यायचा नाही. सीता म्हणली आता माझ्या हातात आहे की मला अंगठी मी देते. लखन म्हणला बघू का ह्याची. राम म्हणले लखन पलीकडे जायचंय आपल्याला, तसं हुमरी तुमरी जमत नसते. कामून येणार नाहीस केवट? कामून येत नाही? प्रभू मला तुमच्या पायाचा महिमा माहितीये. बसल्या बसल्या म्हणाले म्हणून तर कवा भाऊ ऐकू जाऊ, कवा कामालाही सांगता येत नाही. प्रभू म्हणले ह्याला काय माझ्या पायाचा महिमा माहिती? तर बसले बसले. राम म्हणले काय माहिती? तुम्ही लहान लहान होतात राम लखन, 15 वर्षाचे 15, विश्वामित्रा बरोबर जाऊ लागला जनकपुरीला. जाता जाता एक आश्रम दिसला तुम्हाला गौतमाचा. तिथे एक मोठी शिळा पडलेली होती. शिळेची महती सगळी कथा सांगितली विश्वामित्रानं. आणि विश्वामित्र म्हणले प्रभू तुम्हाला शिळेला पाय लावा. तुम्ही म्हणलात की ऋषी पत्नी पाय कसा लावू, म्हणून जिकडं वारं वाहिलं त्या दिशेनं फक्त पायानं माती तुम्ही उडवली आणि तुमच्या पायाची माती त्या शिळेवर टपकली आणि शिळा होती मनुष्य झाली. ऐक ना, त्या शिळेपासून एक बाई निर्माण झाली. रामा तुमच्या पायाच्या मातीनं जर दगडाची बाई होती तर माझे नाव लाकडाची. आणि कोण म्हणलं तुमच्या पायाला आता माती नसेल? पायाला माती असतीच. मग माझी जर लाकडाची नाव बाई झाली तो 2-2 बाया कशा सांभाळू? ती म्हणाली एक लग्नाची बाई आणि ही लाकडाची झालेली बाई. बरं ही ऋषी पत्नी होती म्हणून मला तिचं दर्शन घ्यावं लागल, पोट कसं भरू? नाही येऊ शकत रामा. प्रभू म्हणले अडचणच आली. पण याला वाटलं देव हातातला जाईल. लटकच म्हणतंय, नाही तर जरा खालून जाणं प्रभू, पाणी कमी लागतंय. पण लगेच म्हणते मुझे मालूम है प्रभु तुम तारने वाले है तरने वाले नहीं. विठ्ठल विठ्ठल. राम म्हणले आता कसं करायचं हे मला एक जमते बुवा. मार्ग असतेच एक जमते. म्हणले काय अडचण कशाची? तुमच्या पायाच्या मातीची. तुमच्या पायाची माती जर माझ्या नावेला लागली तर माझे नाव स्त्री होईल ही मला भीती. मग एक काम करा, तुम्ही मला म्हणा केवट अलीकडे ये माझे पाय धु, मग मी तुमचे पाय धुतो आणि तुमचे पाय धुतले की मग तुम्हाला मी नावेत बसवतो. पण तुम्ही मला म्हणा की केवट ये आणि माझे पाय धु. कसं संधीचं सोनं करायले बघा. असं संधीचं सोनं करता आलं पाहिजे. नाविला झाला महाराज. प्रभू म्हणले केवट ये आणि माझे पाय धु.